विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आणखी एक लढत लक्षवेधी ठरणार आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री अजित पवार। पृथ्वीबाबांनी राष्ट्रवादी विरुद्ध तोफ डागायला सुरुवात केल्यानंतर त्यांना कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी अजितदादांनी केली आहे। कालपर्यंत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार, महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या रथाची दोन चाकं। सरकारमध्ये एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे रथी महारथी आता राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांविरुद्ध दंड ठोपटून उतरलेत। सरकारमध्ये असताना पृथ्वीबाबांनी अजितदादांची मात्रा चालू दिली नव्हती, मात्र 15 वर्षांचा काँग्रेस राष्ट्रवादीचा संसार मोडीत निघाल्यानंतर एकमेकांची उणीधुणी काढण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत। आघाडी करायची नाही ठरलं की हरकत नाही, आपण दोघेही स्वबळावर लढाई करू। पण मला आश्चर्य वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाबरोबर छुपी हातमिळवणी केली। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट आणायला मदत केली आणि भाजपच्या हातामध्ये महाराष्ट्र राज्य दिलं। 15 दिवसाकरता का होईना ते पाप महाराष्ट्राची जनता कधी विसरणार नाही। माझं एवढंच म्हणणं होतं की ते आम्ही लोक 4 वर्ष होतं तर ते जसे येतील तसे काढत गेले असते, फाईल थांबल्या नसत्या। आता पण काय झालं, हे सगळे इतक्या धावपळीत त्याच्यामध्ये एवढी आणा फाईल कॅबिनेट नोट फिरवा वाचायला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शेवटी कॅबिनेटने एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याला एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी असतं। परंतु त्या 4 वर्षाच्या काळामध्ये काही फाईल ह्या योग्य नाहीत म्हणून बाजूला ठेवल्या गेल्या। मग शेवटच्या 2 महिन्यात त्या फाईलमध्ये असा काय बदल झाला की नंतर सगळीकडे सह्या करायला सुरुवात झाली। फार जाहिरातीत पण सही दाखवत आहेत। आता इथपर्यंत म्हणजे फारच झालं। आम्हाला पण उद्याच्याला हे 2 महिन्यामध्ये जी काही कामं झाली ते आल्यानंतर त्याचे पण जरा चौकशी करावीच लागणार आहे नगर विकासाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाणांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीचं साटोलोटं असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे पृथ्वीबाबांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी राष्ट्रवादीनं मोठी खेळी केली आहे। दक्षिण कराडमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावून काँग्रेसचे मावळते आमदार आणि अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा देण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतलाय। कराडमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा दिलेला आहे। अशा पद्धतीनं साधारण चित्र त्या बाबतीतलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे। पृथ्वीराज चव्हाणांची स्वच्छ इमेज हीच काँग्रेसची जमेची बाजू आहे। मात्र त्यांना आपल्या मतदारसंघात दक्षिण कराडमध्येच अडकून ठेवण्याची राष्ट्रवादीची चाल आहे। विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा देऊन चव्हाणांना अस्मान दाखवण्याचा पवारांचा हा डाव यशस्वी होईल का हे लवकरच कळेल। पण तुर्तास तरी दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है असं म्हणण्याची पाळी पृथ्वीबाबांवर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।